नमस्कार. जिला टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे की आमची जेव्हा मेजॉरिटी असताना आम्ही हात वर करून आमचा निर्णय हा नगराध्यक्ष मॅडमना मुख्याधिकारी पूर्ण सभागृहाला सांगू शकतो, दाखवू शकतो. असं असताना आम्ही जेव्हा हात वर करून आमचा निर्णय दर्शवला, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे गटनेते अभिजित करंजुले यांनी उभं राहून आमच्या सर्व महिलांच्या दिशेने फोटोग्राफी करत कॅमेराकडून एक फोटो काढला. आणि असं फोटो काढणं गुन्हा आहे. आम्ही वारंवार पहिल्या जीबी पासून भांडतोय की असे फोटो व्हिडिओ काढू नका, आणि ते फोटो जर व्हायरल झाले तर आमची पूर्ण सभागृहाला, पत्रकारांना, आम्ही सन्माननीय नगराध्यक्षांना, सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी असेल की त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि आम्हीही कुठेतरी आमच्या महिला जेव्हा आम्ही निवडून येतो, आमच्या घराण्याची इज्जत, आमची आबरू, आमची प्रतिष्ठा आम्ही बाहेर घेऊन येतो. आणि त्याच्यावर जर कोणी असं कोणाच्यामुळे काही लांछन लागलं तर आम्ही कदापि खपून घेणार नाही, आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करू. सगळ्या महिलांकडून त्यांचा निषेध. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा अंबरनाथ विकास आघाडीचे नगरसेवक फक्त नाही तर संपूर्ण अंबरनाथ त्या ठिकाणी डिस्टर्ब होत आहे. आज एवढं बालिशेचं व्हिडिओ चालू झालं की माझ्या मोबाईल मधून काही फोटो काढले, तो आरोप चालू झाला. मी तर अध्यक्ष महोदयांना आणि मुख्य अधिकाऱ्यांना तेव्हा देखील सांगितलं, माझा फोन चेक करा, कोणतेच फोटो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यातली त्यात मी बोलतो माझ्या मोबाईल मध्ये फोटो असले किंवा मी काढले सुद्धा, परंतु तिकडं स्वतः लाईव्ह कॅमेरा शूटिंग चालू आहे, वरती पत्रकार बांधव बसले, ते फोटो काढतात. म्हणजे काय टेक्नॉलॉजी का मोबाईलचा कॅमेरा अभिजित करंजुलेकडेच नाही तर आज अंबरनाथ शहर भारताच्या लहान देशाच्या लहान लहान मुलांमध्ये जगाच्या, असा काही लय मोठा विशेष तो काही नव्हता. परंतु आज जो एक भोंगळा नाच त्यांच्या माध्यमातून या शहरात चालू आहे किंवा कुठंतरी या शहराला डिस्टर्ब करायचा प्रयत्न,